एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते. मग समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेऊन टाकतो. मग ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगायची वेळ येत नाही. जर आपले त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल, म्हणजे जे जे घडते ती स्वामीची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटाचा बदल काहीच वाटेनासा होतो. त्यावेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली असते. ज्याने तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलले होते तेच तुमचे गोडावे गातील. जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामीचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्की येतील. अशक्यही शक्य करतील स्वामी. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते. आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात. ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो. ते सावरणे म्हणजे गुरुकृपा. एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळेचे पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला झेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे गुरुकृपा. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरुकृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे. ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा. जर तुम्ही यावर सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही स्वामींचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्यांचे आभार माना. माझ्या लेकरा, वेळ नाजूक आहे, जरा सांभाळून राहा. हे युद्ध थोडे वेगळे आहे. दूर राहून लढ. खरं पाहिलं तर जीवनावश्यक काहीच नाही, जीवनच आवश्यक आहे. एक दिवस एक शिष्य आपल्या गुरूंना विचारतो की गुरु, आपल्या सर्व माणसाकडे 2 हात, 2 पाय, 1 मन आणि 24 तास वेळ आहे. तरीही काहीच लोक यशाच्या शिखरांना स्पर्श करतात, परंतु बहुतेक लोक आयुष्यभर अयशस्वी आणि गरीबच राहतात. असे का होते? गुरुदेव हसत हसत म्हणाले, सवयींचं माणसाला यशस्वी किंवा अयशस्वी बनवतात. एक अयशस्वी आणि गरीब माणूस आयुष्यभर अशा सवयी जपतो ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती जगत नाही. ज्या शिष्याने विचारले की गुरुदेव, अशा कोणत्या सवयी आहेत ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोक लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करतात, गुरूंनी जरा गंभीरपणे बरोबर उत्तर दिले. आज मी तुला अशा सवयींबद्दल सांगणार आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोकांमध्ये नसतात. आणि यापैकी काही सवयी तुमच्यामध्येही असतील तर आजच सोडा. या सवयी जाणण्यापूर्वी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या त्या सवयी आहेत. जगातील जवळजवळ प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये असे आढळून येते, तो समोरच्या व्यक्तीशी आपले बोलणे पूर्ण करतो. तो त्याच्या बोलण्यात कधीही व्यत्यय आणत नाही. तो समोरच्याचे बोलणे पूर्ण लक्ष देऊन ऐकतो. तो केवळ ऐकत नाही तर त्याचे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो समोरच्या व्यक्तीचे तोंड बळजबरीने बंद करून ऐकत नाही, तर समोरच्या व्यक्तीचे म्हणणे
आणि त्याच्या भावना समजून घेण्यासाठी तो ऐकतो. कारण जर कोणी जबरदस्तीने तोंड बंद ठेवले तर तो व्यक्ती त्याच्या आत गुदमरायला लागतो आणि मग त्याच्या गुदमरणे कमी करण्यासाठी नंतर काही वेळाने तो प्रत्येक गोष्टीवर लोकांवर राग व्यक्त करायला सुरुवात करतो. म्हणूनच एक यशस्वी व्यक्ती लोकांची लक्षपूर्वक ऐकण्याची सवय विकसित करतो. परंतु बहुतेक अयशस्वी लोक लोकांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत नाही आणि ऐकले तरी समोरच्या बोलण्याला उत्तर देण्यासाठी ऐकतात. लोकांचे बोलणे लक्षपूर्वक न ऐकणे आणि मध्येच थांबवण्याचे 2 तोटे. प्रथम, जर समोरची व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलत असेल आणि आपण त्याला अडथळा आणला तर तो ती गोष्ट विसरेल किंवा तो त्याचा अपमान झाला असं समजेल आणि ती गोष्ट पुन्हा सांगणार नाही आणि एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. दुसरी सवय, यशस्वी आणि श्रीमंत लोक त्यांच्या चुकांसाठी दुसऱ्यांना दोष देत नाही. मी यशस्वी झालो असतो पण माझे नशीब वाईट आहे. मी खूप प्रगती केली असती पण माझ्या आईवडिलांनी माझे नीट अभ्यास घेतला नाही. मी खूप काही केले असते पण माझ्या घरच्यांनी मला साथ दिली नाही. ज्यांना इतरांना दोष देण्याची सवय असते ती व्यक्ती थोडा आनंद तर घेऊ शकते. असं केल्याने त्यांचा अभिमान वाढत आहे असेही त्यांना वाटते, परंतु शेवटी ती व्यक्ती यशस्वी होत नाही. बहुतेक लोक आपला आळस आणि निरुपयोगीपणा लपवण्यासाठी इतरांना दोष देतात, पण सत्य काही वेगळंच आहे हे जाणून घ्या. जे यशस्वी आणि श्रीमंत होतात ते स्वतःच्या चुकांची आणि अपयशाची जबाबदारी घेतात, त्यातून शिकतात आणि पुढे जातात. एक यशस्वी आणि हुशार माणूस कधीच स्वतःबद्दल नकारात्मक बोलत नाही किंवा तो असा विचार करत नाही की त्याला जमलं नाही तर किंवा मी यशस्वी नाही झालो तर. अयशस्वी लोक नेहमी असे बोलतात, मी नेहमी चुका करत राहतो, माझी लायकी नाही, मी ते करू शकणार नाही, माझं नशीबच वाईट आहे. या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती स्वतःशीच कळत नकळत बोलत राहतो आणि अशा मानसिकतेत तो अडकतो आणि या दलदलीतून पुन्हा तो बाहेर पडू शकत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या मनात असं काही येईल तेव्हा तेव्हा या प्रकारापासून वाचण्यासाठी पुस्तके वाचणे, व्यायाम करणे, श्वासाकडे लक्ष देणे किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीशी बोलणे इत्यादी सकारात्मक गोष्टी करायला सुरुवात करा. तुम्हाला वाटेल ते किंवा हवे ते करा, पण स्वतःला नकारात्मक करणे थांबवा. यशस्वी आणि शहाणा माणूस कधीच स्वतःशी असं बोलत नाही, कारण त्याला माहीत असते की माणूस ज्या प्रकारे स्वतःबद्दल विचार करतो आणि बोलतो तो तसाच होतो. यशस्वी आणि श्रीमंत लोकांची चौथी सवय निश्चित ध्येय असतात आणि प्राधान्यक्रम. तुमची कोणतीही उद्दिष्टे नसतील तर तुम्ही पुढे कसे जाल? तुम्ही तुमची क्षमता आणि जीवनातील अफाट शक्यता कशा ओळखू शकाल? ते मिळवा आणि त्यावर काम करा. बहुतेक लोक असफल आहे कारण त्यांना अद्याप त्यांच्या जीवनाचा उद्देश सापडला नाही, जी यशाची पहिली पायरी आहे. ज्या व्यक्तीला सकाळी आपल्याला अंथरुणातून कशासाठी उठायचे आहे हेच माहिती नसेल तर त्यांचा पूर्ण दिवस फालतू काम करण्यामध्ये जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्या किती वाईट विचाराने तुमचे काहीच होणार नाही, कारण तुमचा करता करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या गोतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर. कोणीही तुझे काही बिघडू शकणार नाही. भक्ताच्या हाकेच्या आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे की हाकेला धावतो, म्हणूनच मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले तरी तू लढ, घाबरू नको, आम्ही सोबत आहोत. माझे खरे भक्त कधी कुणाला दुखवत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहे. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवावा, मोक्ष मिळेल.
हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. तारक मंत्र या 2 शब्दात त्याचा अर्थ आहे, जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही. शेवटीही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते. आणि हो, जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे की अतकर्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर, स्वामीवर विश्वास ठेवा आणि मग बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, ती तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील, असे तू काय करतो रे, की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते. तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मार्गे माझे स्वामी गुरु स्वामी समर्थ आहे. माझ्या मार्गे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे, या जगात झाडाची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि राहणार. तरी मी एक परत विनंती करतो की सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. जीवनात कोणतीही गोष्ट शिकणे, पुढे जाणे हे गुरुशिवाय अशक्य आहे. त्यामुळे जन्म घेतल्यावर आई आपली पहिली गुरु असते असे मानले जाते. आणि त्यानंतर अनेक गोष्टी शिकण्यासाठी अनेक गुरु आपल्याला भेटतच असतात. पण या सगळ्यांच्या पलीकडे जीवनाचा खरा अर्थ समजवणारे, शिकवणारे सद्गुरू मात्र एकच असतात. एक यशस्वी व्यक्ती यशस्वी याच कारणासाठी आहे कारण त्याने त्याच्या जीवनातील ध्येय शोधले आहे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तो त्यावर प्रयत्न देखील करत आहे. त्यानंतर गुरूंनी 5वी सवय सांगितली. यशस्वी व्यक्ती कधीही कोणाचाही अपमान करून हे वाईट काम करत नाही, जोपर्यंत कोणी त्याला करण्यास भाग पडत नाही. त्यामुळे कोणाकडे आपल्यापेक्षा कमी संपत्ती असेल, कमी ज्ञान असेल, दिसायला तो आपल्यापेक्षा चांगला नसेल, याचा अर्थ असा नाही की आपण त्याला कमी लेखू. मग तो घरचा नोकर असो, लहान मुलगा असो, खरा यशस्वी आणि हुशार माणूस कधीच त्याला कमीपणा देत नाही आणि त्याच्या कृतीनुसार त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु अनेकांना छोटे जरी यश मिळाले तरी ते आपल्या खालच्या लोकांना खूप कमी लेखू लागतात. त्यामुळे ते आयुष्यात कधीच मोठे यश मिळू शकत नाही. पण जे आपल्या मेहनतीने यशस्वी होतात ते कधीच स्वतःला मोठे समजत नाही. यानंतर जी गोष्ट सर्वात यशस्वी लोक कधीच करत नाही, दिरंगाई करणे, म्हणजे आजचे काम उद्या पार पाडणे. काही जण बोलतात, मला आता असं वाटतं की हवामान चांगले नाही म्हणून मी माझी कामे रात्री करेन, मग सकाळी लवकर करेन, उद्या करेन. यशस्वी लोक या सर्व बहाण्यापासून दूर राहतात. ते जास्त बहाणा करत नाहीत कारण ते मेहनती असतात. काम लगेच संपण्यावर त्यांचा विश्वास असतो. ही गोष्ट ते स्वतःच्या आत ठेवतात की मला ते करावं लागणार आहे. ते उद्यासाठी ठेवून मी माझी मानसिक चूक का करावी, मी ती आता पूर्ण करतो. जर तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे असेल तर आजचं काम आजच करा, उद्यावरती सोडू नका. आणि बघा, ही एक सवय तुम्हाला खूप दूर घेऊन जाईल. यशस्वी माणसे जबाबदारीपासून कधीच पळत नाही. ते नेहमीच जबाबदारी स्वीकारून शिकण्याची आणि पुढे जाण्याची सुवर्ण संधी समजून घेतात. म्हणून यश मिळण्यासाठी जबाबदारी स्वीकारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. एक यशस्वी माणूस नेहमीच जबाबदारी स्वीकारतो आणि अयशस्वी माणूस नेहमीच जबाबदारीपासून दूर पळतो. हे काम आपल्याला जमणार नाही याचा निमित्त शोधत राहतो. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आजपासूनच उशीर करणे आणि बहाणे करणे थांबवा. यशस्वी लोक इतरांबद्दल बोलणे आणि त्यांच्याशी विनाकारण वाद घालणे टाळतात. बोलणे आणि वाद घालणे इतरांसोबत हे मूर्खपणाचे लक्षण आहे आणि ही सवय माणसाला कधीही पुढे जाऊ देत नाही. कारण असे केल्याने एखादी व्यक्ती विनाकारण आपल्यासोबत शत्रू बनते, जे त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा बनतात. आणि ज्याला इतरांमध्ये दोष देण्याची सवय असते तो आयुष्यात फक्त दुसऱ्यांच्या चुका शोधू शकतो. दुसऱ्यांच्या चुका शोधत बसून आपण स्वतःचा वेळ वाया घालवत असतो.
हे यशस्वी लोक विसरत नसतात. हीच शक्ती त्यांच्या चांगल्या कामामध्ये वापरतात. कोणाशी वाद घालून किंवा त्यांच्यातील दोष शोधून आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत नाही. म्हणूनच जर तुम्हाला तुमची सर्व शक्ती तुमचे यश मिळवण्यासाठी एकाग्र करायची असेल तर आजपासूनच लोकांबद्दल वाईट बोलणे आणि त्यांच्याशी वाद घालणे बंद करा. जे लोक खरोखर यशस्वी आणि त्यांच्या मेहनतीने यशस्वी होतात त्यांची नवनवी सवय म्हणजे दारू पिणे, धूम्रपान आणि सर्व प्रकारच्या गोष्टी. स्वतःला नशेपासून दूर ठेवतात. शेवटी धूम्रपान किंवा इतर गोष्टींचे व्यसन लोकांना काय देते, जे त्यांना सर्व प्रकारच्या तणाव आणि चिंताजवळ घेऊन जाते. पण यशस्वी लोक स्वतःला ही सवय कधीच लावू देत नाही. तर त्यांना मंदिरात जायची, ध्यान करायची, नामस्मरण करायची सवय असते. त्यामुळे त्यांना शांततेची अनुभूती देते. जे आपल्याला उद्देशाला वाहून घेतात, आपले ध्येय साध्य करतात, ते पूर्ण एकाग्रतेने ध्यानाशी जोडलेले असतात. त्यांना कोणतेही बाह्य नशेची गरज नसते. त्यांना त्यांच्या कामाचा नशा असतो. त्यांना त्यांच्या कामात शांतता मिळते. एवढं बोलून गुरूंनी वळून शिष्याचे डोळे पाहिले. त्यावरून त्यांना समजलं की गुरूंचं म्हणणं पूर्ण झाले आहे. म्हणून तो गुरूंना नमस्कार करून निघून गेला. जर आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर स्वामींची सेवा केली पाहिजे. एकदा एक शिष्याने विनम्रतेने आपल्या गुरुला विचारले, गुरुजी, काही लोक म्हणतात की जीवन एक संघर्ष आहे, तर काही म्हणतात की जीवन हा एक खेळ आहे, आणि काही जण आयुष्याला उत्सव म्हणतात. त्यांच्यात कोण बरोबर आहे? गुरुजींनी त्यावर शांतपणे धीराने उत्तर दिले, ज्यांना गुरु सापडला नाही त्यांच्यासाठी हे जीवन एक संघर्ष आहे. ज्यांना गुरु मिळाला आहे त्यांचे आयुष्य एक खेळ आहे. आणि जे लोक गुरुच्या सूचनेचे पालन करून त्यांच्या मार्गावर चालतात, केवळ तेच लोक जीवनाला उत्सवाचे नाव देण्याचे धैर्य दाखवू शकतात. हे उत्तर ऐकूनही शिष्य पूर्णपणे समाधानी नव्हता. गुरुजींना याची जाणीव झाली. गुरुजी बोलू लागले, बघा, भक्ती म्हणजे काय? किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात, आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ म्हणतात. फक्त एकचित्तेने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो, हे सत्य आहे. जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म. स्वामीची सेवा करा तुम्ही आजन्म. स्वामी नाम किती असे गोड, मच्छाही नाही काही मोल. कोणी तुला किती दुःख द्यायचे प्रयत्न करू दे, किती त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जे काय चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच खरा आपला मित्र आहे. म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे. आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे. या परममित्राच्या संपर्कात राहायचे आहे. काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? हा माझा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. माझ्याकडे तू आशेने जरूर पहा, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा, आणि वर्तमानात असताना नामात पहा. स्वतः रोप लाव. कोणाच्या आशेवर, मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार तुझाच असेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच धारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. जेव्हा देवाने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, दुसरे पान कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचं ते मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते. या दुसऱ्या पानालाच जीवन असे म्हणतात. एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात? देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करतात. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. पहाटे उठावे,
आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळते. हा स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. हे घर श्री स्वामी समर्थांचे आहे. श्री स्वामी समर्थ हे घर चालवितात. श्री स्वामी समर्थ महाराज या घराचे यजमान आहेत. आम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थांच्या कुटुंबातील आहोत. आमची सुखदुःखे ही आम्ही श्री स्वामी समर्थांची इच्छा समजतो. श्री स्वामी समर्थांच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आहे हे आमचे जीवित ध्येय आहे. श्री स्वामी समर्थ नामस्मरण आमच्या ध्येयप्राप्तीचे साधन आहे. श्री स्वामी समर्थांचं नाम घेणं म्हणजेच त्यांची कृपा लाभणं. श्री स्वामींची कृपा लाभणं म्हणजेच जीवन कृतार्थ होणं. स्वामी म्हणतात, वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. स्वामींना जे आवडते ते करणे आणि ना आवडते ते सोडणे म्हणजे स्वामी सेवा. स्वामी समर्थांना काय आवडते? पहिलं नामस्मरण, दुसरं कोणत्याही परिस्थितीत समाधान, तिसरं नेहमी गोड वाणी आणि चौथं आपल्या चांगल्या वागण्याने लोक जोडण्याची कला. स्वामी समर्थांना काय आवडत नाही? पहिलं ढोंग, दुसरा आळस, तिसरा अभिमान, चौथा परनिंदा. एवढे सांभाळावे, स्वामी आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहणार. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडाच्या अवयवासारखी असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळासारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागते. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागते. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही जगात. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. किती संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरे जावे लागते. जीवनात संघर्षाशिवाय कोणताही पर्याय नाही. जर तुम्ही मनापासून संघर्ष केला तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळते. आपण हार न मानता एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपले प्राणपणाला लावतो आणि ती गोष्ट आपण पूर्ण करतो. पण त्यासाठी लागते ती गरज आत्मविश्वासाची, धैर्याची. हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते. त्यामुळे ते असे जगा की तुमच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा आनंदी राहिला पाहिजे. या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रोबाव आणि तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो, कितीही मोठा असो, किती बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या, अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरून जाऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते. एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना
की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल. ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ. जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाही, तरी सुद्धा आयुष्य संपूर्ण मुहूर्त पाण्यात जाते. आपल्यासाठी सगळेच दिवस, सगळीच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि करण्याची इच्छा असावी. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्याचा दोष आहे, तुमचा नाही. स्वामी तुमच्या नेहमीच पाठीशी उभे आहे. आता आपण स्वामींची एक कथा ऐकणार आहोत. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही स्वामीचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर कथेला सुरुवात करू. एकदा एक तरुण मुलगा भिकूकडे जातो आणि म्हणतो, माझे नशीब इतके वाईट का आहे? मला माझ्या आयुष्यात जे हवे होते ते मला कधीच मिळाले नाही. मला नेहमीच यश आणि निराशा मिळाली आहे. परंतु मी अशा अनेक लोकांना भेटतो, अशा लोकांना जाणून घेतो ज्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही, ज्यांना त्यांच्या आयुष्यात जे हवे होते ते मिळाले आहे. गुरु असे का? काही लोकांना सर्व काही मिळते, ते जे काही करतात ते प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतात. काही असे लोक आहेत जे सर्व काही मिळवतात, तर दुसरीकडे बहुतेक लोक माझ्यासारखी स्वप्ने पाहत राहतात, पण ते कधी त्यांच्या इच्छित गोष्टी आणि यश मिळवू शकत नाही. म्हणून तुम्ही मला एक मार्ग सांगा ज्याद्वारे मी माझे नशीब देखील बदलू शकेन, मी ते निश्चित करू शकेन आणि इच्छित यश मिळवू शकेन. भिकूने मुलाचे लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर म्हणाले की तुम्ही यशस्वी लोकांबद्दल बोलत आहात. त्यापैकी काही अंशतः यशस्वी झाले आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक यशस्वी झाले आहेत कारण त्यांनी ते कमावले आहे. महत्त्वाच्या सवयी आणि एक विशेष वृत्ती असणे खूप महत्त्वाचे आहे. आज मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. फक्त माझी संपूर्ण गोष्ट शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. ती व्यक्ती म्हणाली, होय गुरु, मी तुमची संपूर्ण गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर आपण उपाय शोधू शकतो. सर्व आपले हृदय शोधण्यासाठी धडपडत आहे. तुम्हाला शोधणे म्हणजे मनाची अशी स्थिती प्राप्त करणे जिथे प्रेम, चांगले आरोग्य, लक्ष आणि आनंद आहे, जिथे कोणतेही प्रतिबंध नाही, द्वेष नाही, कोणतीही चिंता नाही, युद्ध नाही, फक्त शांतता आहे आणि आनंद. जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावे लागते. तुम्हाला तुमची तयारी मिळवण्यासाठी देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे. लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, पण नामस्मरण करणे सोडू नका. सकारात्मक बदल होणार आहे आणि तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि नक्कीच तुमची प्रार्थना पूर्ण होईल. तुम्ही यावर सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. आता लवकरच तुम्ही तुमच्या जीवनात नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात. घाबरू नका, कारण आम्ही सोबत असताना घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही तुमच्या मनाला सांगा, हे मना, तू आता निशंक हो, निर्भय हो. स्वामी बळ आहेत, पाठीशी सर्व काही चांगलेच होणार आहे. तुम्ही फक्त सकारात्मकतेने आपल्या कर्माकडे वाटचाल करा आणि मग ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे तो भूतकाळात काय घडले याचा विचार न करता वर्तमान आणि भविष्यकाळाचा विचार करून पुढे जात असतो. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही तिच्या आयुष्याची कल्पना केली आहे ते आयुष्य जगा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट, तो तुम्हाला घडवत असतो. तुम्हाला एक नवीन अनुभव, एक शिकवण देत असतो. म्हणून आयुष्यातल्या प्रसंगाला घाबरू नका, त्यांना सामोरे जा. त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. कुणास ठाऊक तो प्रसंग तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. जगात यशाचा मार्ग असेल तर तो मी नक्कीच शोधेन आणि नसेल तर मी निर्माण करेल, असा विश्वास स्वतःवरती असायला हवा.
आणि कृतीमध्ये उतरवायला. मग मी तुम्हाला मदत नक्कीच करेन. फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी असू द्या. तुम्ही कष्ट करायला तयार असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी तयार आहे असं टाईप करा. स्वामींनी आजवर इथवर सुरक्षित आणलं, पुढेही सुरक्षित नेतील यावर विश्वास ठेवा. आपली इच्छा पूर्ण होणार यावर विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. अडचणी किती येऊ द्या, प्रारब्ध पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादात दिवे लावायचे स्वप्न पहा. नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही. या ब्रह्मांडात एकच परमचैतन्याची सत्ता आहे, ज्याला आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे व मानवाला वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करू शकते. आयुष्यात काहीही नसले तरी चालेल, पण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा हात डोक्यावरती असावा. मग काही मागायची गरज नाही, कुणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही. मग आयुष्य सुख आनंद समृद्धीने भरून जाईल. कोणतेही कामानिमित्त घराबाहेर पडताना स्वामींना सांगितल्याशिवाय घराबाहेर पडू नका. स्वामींना सांगून घराबाहेर पडा आणि नवीन दिवसासाठी स्वामींना धन्यवाद द्या. तुमचे काम नक्कीच होणार. काम होत नाही म्हणून सर्व सोडून द्यावं असं नाही. विश्वास ठेवा, जे आता घडत आहे त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येणार आहेत. तर मग चला आज स्वामींना प्रार्थना करूया. हे समर्था, तुझ्या नामाचा महिमा इतका आगात आहे, कदाचित तुला सुद्धा माहीत नाही असेल. या नामाने तुझ्या सगुण रूपाचे दर्शन होतेच, पण तुझ्या निर्गुण तुपाचा अनुभव सुद्धा होतो. जेव्हा आपण एखाद्याला बोलण्यासाठी आणि त्यांचे ऐकण्यासाठी प्रोत्साहित करतो, मग ते त्यांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्या समस्याबद्दल बोलत असले तरी आपण त्यांचे ऐकणे त्यांना चांगले वाटते. आणि असे केल्याने आपण त्यांचा विश्वास आणि आत्मविश्वास वाढवतो. समर्थन दोन्ही जगू शकतात. आपण लोकांचे लक्षपूर्वक ऐकल्याने आपण त्यांच्या दृष्टीने एक प्रभावी आणि गंभीर व्यक्ती बनतो. आपले वाईट हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की आपण पुढे जात आहोत. आणि जेव्हा आपण आपल्या वाईटाला मागे वळून प्रतिसाद देत नाही, तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम आपण तिथेच काढून टाकतो. मग आपल्याला मिस्टर किंवा डेट मिळते. आपण आपले सर्वोत्तम देत राहिले पाहिजे. आपल्या कामाचे खरे कोणी घेतले तरी चालेल, परंतु योग्य वेळ आपल्याला आपल्या कामाचे फळ देते. चुकीचे बोलणे आणि आपले काम घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्याकडून बदला घेण्याच्या विचारात आपला वेळ वाया घालवतो. आपण ध्यान, नामस्मरण करून आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्ती आणली पाहिजे. आपल्याला आपल्यावर खात्री असेल तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ध्यान, नामस्मरण या रूपातून मिळालेली शक्ती आपल्यामध्ये खूप बदल घडून आणते. असे काही नियम आहेत ज्याद्वारे आपण आपल्यातील आध्यात्मिक शक्तीला जागृत करू शकतो आणि टिकवून ठेवू शकतो. आपण ध्यान आणि एकांतातून स्वतःला जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण नेहमी नम्र असलो पाहिजे. आपण कधीही आपली संपत्ती आणि सामर्थ्य दाखवू नये. आपण जे काही करतो ते आपण उत्साहाने केले पाहिजे. आपण जबाबदारी घेण्यास नेहमी तयार असले पाहिजे, कारण ही सवय आपल्याला अधिक कडक बनवते. जर कोणी आपल्याला सल्ला मागितला तर त्याच्या समस्याकडे वैयक्तिक लक्ष द्या आणि त्याला तोडगा काढा. जर आपण आपले शब्द आणि वचने खरी करून दाखवली तर ते आपल्याला खूप आदर आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतील. आपण आपली छोटी आश्वासने पूर्ण करून मोठे यश मिळवू शकतो. जसे की आपण एखाद्या समस्येचे निराकरण केल्यावर एखाद्याला भेटण्याची वेळ आली तर आपण त्याला त्या ठराविक वेळ भेटले पाहिजे. आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुणी आपल्याला समस्या किंवा मजबुरी आपल्याशी शेअर केली असेल तर आपण त्याचे शब्द गुप्त ठेवले पाहिजे. असे केल्याने आपण समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकतो आणि त्याच वेळी आपण नेहमी आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. आपण आपला वेळ कसा आणि कोणासोबत घालवतो यावर आपल्या यशाचा निर्धार अवलंबून असतो. यासाठी आपण आपल्या मित्रांचे वेळोवेळी आढावा घेत राहायला हवे की आपले मित्र चांगले भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत का. तो आपल्याला योग्य आणि सकारात्मक सूचना देतो. तो आपल्याला मदत करतो का. कठीण प्रसंगी द्वेष करण्यापैकी एक नसून आपण तिरस्कार करणाऱ्या मित्रांपासून
दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याला मागे खेचले पाहिजे. यासह आपण आपले जीवन नवीन आणि चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण संयमाचे महत्त्व देखील समजून घेतले पाहिजे, कारण मोठे साध्य करण्यासाठी वेळ लागतो आणि महत्त्वाची उद्दिष्टे. म्हणूनच आपण आपल्या ध्येयाकडे दररोज एक पाऊल टाकत राहिले पाहिजे. जे आपल्यासोबत काम करतात ते केवळ आपल्यासाठीच नाही तर येणाऱ्या पिढीसाठीही काहीतरी घडवतात. जेव्हा आपल्याला वाटते की आपले काम पूर्ण झाले आहे, तेव्हा आता 10% अधिक खर्च केला पाहिजे. त्या कामात झालेल्या चुका कमी करण्यासाठी वेळ द्यावा. असे केल्याने आपल्या कामासाठी समर्पण वाढते. पैशाने आपल्यावर ताबा ठेवता कामा नये. आपल्या कमावलेल्या पैशाचा काही उपयोग आपण इतरांच्या मदतीसाठी केला पाहिजे, कारण दान केल्याने संपत्ती शुद्ध होते आणि मन शांती वाढते. यशाच्या शिखरावर पोचायला आपल्याला खूप वेळ लागतो, पण तिथे पडायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे यश कधीच आपल्या डोक्यात जाऊ नये. आपण आपल्या चारित्र्याचा एक चांगला आदर्श समाजात ठेवला पाहिजे, जेणेकरून लोक त्यांचे अनुसरण करू शकतील. आयुष्यात शिकणे कधीही थांबू नये. आपण लहान मुलांसारखा विचार केला पाहिजे. त्याच्या कुतूहलामुळे मूल त्याला जे काही सांगू द्यायचे आहे, जे काही जाणून घ्यायचे आहे त्याबद्दल शिकते आणि भविष्याबद्दल स्पष्टपणे विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आपण हुशार लोकांचा सहवास ठेवला पाहिजे, जे आपल्याला समृद्ध करतात, आपल्याला उंचावतात, प्रोत्साहन देतात, यश आणि आनंद आपल्यासोबत शेअर करतात आणि मग आपण आपला सर्वोत्तम काळ उद्यास येताना पाहू शकतो. आपण निराशवादी लोकांना आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका. यशस्वी लोकांकडून घेतलेले आणि यशस्वी लोकांकडून शिकून आपण एक आव्हानात्मक आणि मोठे ध्येय ठेवले पाहिजे, जे साध्य करण्यासाठी लोक विचार करतात, कारण ध्येयाशिवाय जीवन निरर्थक आहे. ध्येय जितके मोठे असेल तितकी ऊर्जा आपल्याला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अधिक ऊर्जा लागेल. भिकू त्या मुलाला म्हणाले, मला आशा आहे की यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते आता समजले असेल. त्याचे आदेश घ्या आणि तिथून निघून जा. हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस. आम्ही सर्व तुझे बाळ आहोत. तू आमची सतत काळजी करतोस, आम्हाला संकटातून वाचवतो आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याचा सतत अनुभव देत राहतोस. स्वामी, आजवर मला जे दिले ते तुमचेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्ही मला भरपूर दिलेले आहे. राहिलेले आयुष्यसुद्धा तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती व चांगले आरोग्याने जाण्यासाठी तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या आणि नामस्मरणाची ताकद दे. तुमची सतत आठवण होऊ द्या. केवळ तुमच्या पायाशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन. तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन. हातात जपाची माळ नाही की मुखात पूजाविधीचे मंत्र नाही किंवा पूजनाचा थाटमाटही नाही. सुगंधित फुलं नाही, रसाळ फळं नाही. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचतो. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. सुखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. या विश्वात सर्व मानवसह पशु, पक्षी, प्राणी सर्वांचे चालक, मालक, पालक स्वामीच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतलेला आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिला आहे. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. जीवन तणावपूर्ण करू नका. नेहमी स्वतःसाठी वेळ काढा. त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल. स्वामी भक्त हो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन देतात. आपला सर्व प्रपंचभार स्वामीवर सोडावा, तेच सांभाळतील. नित्यस्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिथे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज
त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, सहायता, रचनात्मक कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात. या शरीराला सेवेकरी असे म्हणतात. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रगट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागेल. हे ब्रह्मांड नायक, माझे स्वामी माऊली, तुला अनंत कोटीचा धन्यवाद. असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा, भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुझ्या चरणी असेल. आई वडिलांनी अशा वेदना सहन केल्या तेव्हाच आपण पृथ्वी पाहू शकलो. ज्यांनी आपल्याला अमृत पाजले त्यांना विष पाजू नका. मुलापासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणे सेवा करा. त्यांच्या स्नेहार्द डोळ्यात अश्रू येतील असे वागू नका. पैसे खर्चूनही आई वडील मिळणार नाही. आई वडिलांच्या पायाखाली स्वर्ग आहे. त्यांच्या पूज्य चरणांची आठवण ठेवा, त्यांना कधीही विसरू नका. माझ्या बाळा, हे नेहमी लक्षात ठेव. तू उपवास कर किंवा नको करूस, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव. बघ जमतं का तुला? तू उपवास कर किंवा नको करूस, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का? तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, तुझी इच्छा. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला जमतं का? तू सोवळ ओळ मान किंवा नको माणूस. हक्क तुझं ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव. बघ तुला जमतं का? तू 11 माळ जप, स्वामीचरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच. बघ तुला जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पहिला नक्की शिका. बघ तुला जमतं का? नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का? वेदांचा अभ्यास करणं खूप सोपे आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा. डोळ्यांनी झाडावर आंबा पाहिला, खाण्याची इच्छा जागृत झाली. डोळे तर फळ तोडू शकत नाही, म्हणून पाय गेले फळ तोडायला, पण जवळ पोचूनही पाय आंबा तोडू शकले नाही. मग हात गेले आंबा तोडायला. हाताने आंबा तोडला, पण हातपाय व डोळे ते खाऊ शकत नाही. आंबा खाल्ला तोंडाने, पण तो तोंडात राहिला नाही. तो गेला पोटात. आता मायाने ते पाहिले आणि त्याने दांड्याने मार दिली पाठीवर. पाठ म्हणली, मला का मारता? मी कुठे आंबा खाल्ला? दांड्याने मार मिळला, पण अश्रू आले डोळ्यात, कारण पहिलं दोष डोळ्याचं होतं. डोळ्याने प्रथम आंबा पाहिला होता. हाच आहे कर्मसिद्धांत. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण 2 चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा, कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. देवदूत म्हणत आहेत, तुमच्या खूप जवळची व्यक्ती इतक्या दिवसापासून तुमच्याशी बोलत नाही, पण त्यांना तुमच्याशी बोलून तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. आता त्यांना वाईट वाटत आहे आणि अस्वस्थ देखील वाटत आहे, आणि ते रात्रंदिवस तुमच्याबद्दल विचार करत आहेत की त्यांनी तुम्हाला कसे आणि का दुखावले आहे. तुम्ही दोघांनी भूतकाळातील गैरसमज विसरून प्रेम, आनंद आणि पूर्ततेने भरलेले नवीन जीवन सुरू करावे अशी देवाची इच्छा आहे. स्वामी म्हणतात, मी तुम्हाला एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवणार आहे, ज्यामुळे तुमचे सर्व आर्थिक चिंता कायमच्या दूर होतील. स्वामीवरती विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. अभिनंदन. स्वामीच्या कृपेने या आठवड्याच्या शेवटी तुमचा फोन चांगल्या बातमीने वाजणार आहे. विश्वास आणि कृतज्ञतेने दावा करा.
दावा करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. तुमचा बँक बॅलन्स तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्तीसह फुटणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासाठी अशक्य ते करीन. आपल्या चमत्कारासाठी सज्ज व्हा. 2024 हे वर्ष आशीर्वाद, नवीन संधी आणि विपुलतेने भरलेले आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. आशीर्वादाचा दावा करण्यासाठी स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करा. जिथे देव आहे तिथे आशा आहे. देव सदैव आपल्या पाठीशी असल्यामुळे नेहमीच आशा असते. स्वामी आज तुमचे जीवन बदलत आहे. तुमच्या सर्व दुःखांच्या आनंदात रूपांतर करण्यासाठी तो तुमच्या आयुष्यात येत आहे. तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्याची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. अभिनंदन, आता तुझ्या घरी एक चमत्कार होणार आहे. ते प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, स्वामी तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे. स्वामी म्हणतात, शत्रूने तुम्हाला काय सांगितले याची काळजी करू नका. तुम्ही जीवन बदलणाऱ्या चमत्काराच्या पुढे आहात. काहीतरी चांगले घडणार आहे जे तुमच्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल. तुम्ही मोठ्या यशाच्या आणि नवीन संधीच्या मार्गावर आहात. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल. ते वैभवशाली असेल आणि ते तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मी तुला निर्माण केले आहे. हे सर्व तुमच्या मालकीचे आहे. म्हणून नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू खास आहेस. तुमचा स्वामीवरती विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात मी तुझ्या सोबत राहील. मी तुम्हाला आवश्यक ते सर्व दिले आहे. मी नेहमीच तुमचे रक्षण करीन. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. अचानक तुम्हाला योग्य लोक भेटतील. तुमचे आरोग्य सुधारेल. बंद असलेले दरवाजे आता उघडतील. ध्येय गाठले जातील आणि प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. या महिन्याच्या समाप्तीपूर्वी तुम्हाला चमत्कारिक उपचार मिळेल. आजारपण आणि कर्जातून संपूर्णपणे पुनर्प्राप्ती होईल. स्वामी तुम्हाला वेदना, संघर्ष आणि अपवादातून बरे, सहजता आणि विपुलतेकडे हलवत आहे. तुम्हाला याची आवश्यकता असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी दरवाजे उघडणार आहे, विचलन रोखणार आहे. तो तुमचे मन नवीन करेल आणि तुम्हाला तुमची शांती परत देईल. आजपासून 3 आठवडे तुम्ही मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल. उद्याची काळजी करू नका कारण स्वामी तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचे काम करत आहे. तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. विश्वासाने ते स्वीकारण्यासाठी तयार राहा. ते प्राप्त करण्यासाठी आताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी म्हणत आहेत, भूतकाळात ज्यांनी तुम्हाला रडवलं ते भविष्यात तुम्हाला हसवणाऱ्या आशीर्वादाच्या तुलनेत काहीच नाही. तुम्हाला जे हवे आहे ते आधीच तुमचे आहे. तुमचा जन्म होण्यापूर्वी ते ताऱ्यामध्ये लिहिलेले होते. स्वामी म्हणतात, तुमचे चांगल्या आणि वाईट काळात मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी तुला एकटे सोडणार नाही. सहमत असाल तर स्वामी माझ्या सोबत आहे असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखवू नका कारण नियती बदला घेतेच, हे विसरू नका. एकदा की महाराजांनी तुमचे गुरुपद घेतले की एक प्रचंड स्वामीशक्ती पाठीशी उभी राहते आणि या स्वामीशक्तीसमोर तुमचा विरोध केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होतेच. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो आणि स्वामी महाराज भक्तांसाठी लीलाही करतच असतात. लीला म्हणजेच माया, लीला म्हणजे कर्म नाही आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जीवनाच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणत असतात. जो स्वामींकडे श्रद्धेने भक्तीने येईल त्याचे ते कल्याण करत असतात, पण त्याच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्या कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही आणि म्हणून मग काही जण स्वामींना स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी,
आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो आणि आपले स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचं असतं, ज्याच्यामध्ये आपले हित असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे की त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. ती स्वामींनी टाळलेला आहे हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट व्हावे असे स्वामी आईंना कधीही वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो, तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी होतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काठाही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नाही. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा. तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील. कोणी कितीही तुला चुकीचे किंवा खोटं समजू दे किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू दे, पण जर तू खरा असशील तर मी सर्व बघतो आहे. तू काळजी करू नकोस आणि कुणाचे वाईट करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. चुकीच्या माणसाचा मी नक्कीच हिशोब घेईन. एक दिवस तेही लोक पस्तावतील ज्याने तुला त्रास दिला. त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले, फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कुणाचे मन दुखावू नको. कधी कुणाला अपशब्द बोलू नको. गरजूंची मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. तुझा सांभाळ मी स्वतः करेन. जेव्हा माणूस माणसांनी सज्जपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो की देवा, मी जसा आहे तसा बरा आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस. कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले तरी चालेल, पण माझ्यामुळे कुणाचे वाईट झाले नाही पाहिजे. एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे. तुम्ही हे पाहत असल्यास तुमचे सर्वोत्तम दिवस या क्षणापासून सुरू होतात. तुमचे शरीर बरे होईल आणि सर्व अडचणी दूर होतील. सर्व काही स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही करता त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही जिथे जाल तिथे स्वामीचा आवाज ऐका. स्वामी म्हणत आहे, स्वामी तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती पाठवेल जो भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल. ती व्यक्ती तुमचे आयुष्य कायमचे बदलेल. तुमचा यावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही पाण्यातून जाल तेव्हा मी तुमच्यासोबत असेन. ते तुम्हाला पिळवटून टाकणार नाहीत. जेव्हा तुम्ही अग्नीतून चालता तेव्हा तुम्हाला जाळले जाणार नाही आणि ज्योत तुम्हाला भस्म करणार नाही. स्वामी तुम्हाला आनंद अंतःकरणाने आणि शांत आत्म्याने आशीर्वाद देईल. हे आधीच तुमचे आहे. पैसा, प्रेम, आरोग्य, घर, परिपूर्ण करिअर आणि अनेक आशीर्वाद. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती तो देव तुम्हाला देईल. विश्वास ठेवा. ते गौरवशाली असेल आणि तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. तुमचा यावर विश्वास असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. स्वामी तुम्हाला वाट पाहायला लावत असतील तर तुम्ही जे मागितले त्यापेक्षा जास्त मिळवण्यासाठी तयार राहा. स्वामी तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे, जे फक्त तोच पाहू शकतो. स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला एक सुवर्ण संधी प्राप्त होईल. तुमच्यासाठी काहीतरी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घडेल.
तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे 10 पटीने परत येतील. स्वामी तुम्हाला एवढा पैसा आशीर्वाद देईल की ते पिढ्यानपिढ्या टिकेल. मी तुझा स्वामी आहे आणि तू या पृथ्वीवर असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन. मी तुला बनवले आहे आणि मी तुझी काळजी घेणार आहे. मी नेहमीच तुला मदत करीन, तुझे रक्षण करीन आणि तुला वाचवीन. स्वामी तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन करत आहे. हे नोकरी असू शकते, लग्न असू शकते किंवा ते तुमचे सर्वात मोठे यश असू शकते. तुम्हाला याची गरज असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी हे सर्वश्रेष्ठ आहे असे टाईप करा. हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. 2024 शांतता, आशीर्वाद, सकारात्मकता आणि आनंदाच्या बातमीने भरलेले असेल. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. एक चांगले भविष्य तुमची वाट पाहत आहे, जे तुम्ही सध्याच्या क्षणी समजून घेण्याच्या पलीकडे आहे. आणि विश्वास ठेवा की ते आश्चर्यकारक असेल. म्हणून पुढे जा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. स्वामी म्हणतात, इतके दिवस वाट पाहत होते. तुमचे आशीर्वाद विलंबित आहेत परंतु नाकारले जात नाही. मी लवकरच स्फोटक आशीर्वाद पाठवत आहे. तुम्ही गमावलेले सर्व काही स्वामी तुम्हाला परत देईल. तुम्ही बरे व्हाल आणि तुम्ही परत जाल. तुमच्या आयुष्यात कोण आहे आणि कोण नाही हे स्वामीला माहीत आहे. विश्वास ठेवा आणि सोडून द्या, कारण जो कोणी तिथे असेल तो अजूनही असेल. स्वामीची एक सुंदर योजना आहे आणि ती नेहमीच चांगली असते, कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेली योजना मला माहीत आहे. स्वामी घोषित करतात, तुमच्या प्रगतीसाठी आणि तुम्हाला नुकसान न करण्याच्या योजना आहेत. तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना आहे. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. जेव्हा तुम्हाला चिंता वाटते तेव्हा मला प्रार्थना करा. जेव्हा सर्व काही नियंत्रणाबाहेर असेल, जेव्हा काही नियंत्रणाबाहेर दिसते तेव्हा मला प्रार्थना करा. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा प्रार्थना ही तुमची सवय बनते तेव्हा चमत्कार तुमची जीवनशैली बनते. तुम्हाला न थांबवता येणारे प्रवेग अनुभवायला मिळणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हीच तुमची वेळ आहे चमत्कार प्राप्त करण्याची. शांतपणे म्हणा, जेव्हा मी एकटा असतो तेव्हा देव माझा सांत्वन करणारा असतो. जेव्हा मी काहीही नसतो तेव्हा देव माझे सर्वस्व आहे. जेव्हा मी दुःखी आणि एकाकी असतो तेव्हा देव माझे गाणे आणि माझा आनंद असतो. जेव्हा मी अशक्त आणि असहाय्य असतो तेव्हा देव माझी शक्ती असतो. पुष्टी करण्यासाठी स्वामी आई कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. प्रिय स्वामी, जगण्यासाठी आणि तुमच्या निर्मितीमध्ये आनंदित होण्यासाठी आणखी एक आश्चर्यकारक दिवसाबद्दल धन्यवाद. तुमचं विपुल प्रेम, आनंद आणि माझ्या जीवनात वाहणाऱ्या शांतीबद्दल धन्यवाद. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचा या संदेशावर विश्वास असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष घालायला विसरू नका. ज्यांना या संदेशाची गरज असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच स्वामी तुमचं भलं करेल. एकदा श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी आम्ही तुमच्या नावाचा जप करतो. तुम्ही कोणता जप करता, कोणाचा जप करता? श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. आपल्या आयुष्यासाठी उत्तम तोडगा म्हणजे स्वामींची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती. कुठेच कसली अडचण नाही आणि कसलीच भीती नाही. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले, कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामीनामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणू लागले. योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. माणूस किती किमतीची कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते.
चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातली योग्यता असते. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तर श्री स्वामी समर्थ, दुःख आले तर श्री स्वामी समर्थ, संकट आले तर श्री स्वामी समर्थ, आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन दे, प्रेरणा दे. हे स्वामी राया, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्याला परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामीलीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या भूतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांसह सर्व मानवजातीसाठी जो माझी अनन्य भक्तीच्या भावनेने सेवा करेन, त्याचा संपूर्ण जीवनाचा योगक्षेम मी चालवेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल, आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल, तेव्हा तेव्हा त्याला आजच्या स्वामी लीलेची आठवण करून द्यायची आहे. आणि न हारता न खचता माझे यश निश्चित आहे हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहायचं आहे. ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो, तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. स्वामी समर्थ हे नाव मुखात येऊन त्या ठिकाणी चित्त गुगून जाते. आपले जे जे काही आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. ही स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून स्वामींच्या कृपाछायेत या नामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर हवा. त्यात ते स्मरण चित्तात जखडून टाकले पाहिजे. आणि अनुभूतीपर्यंत आलेली कष्टमय सेवा ही या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःचा स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. ही तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते, तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते. यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा स्वामी या नामाने तुला त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवेल आणि मग तुला आरामाची गरज भासणार नाही. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता किती सोपा असला तरीही कुठे पोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्यांचा योगक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशी असतात. स्वामी लवकरच तुम्हाला जे पाहिजे ते सर्व देणार आहे. तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव असेल. तो मार्गावर आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या खोलीत तुमचे पाय अजून गेलेले नाही, त्या खोलीत तुमचे नाव सांगितले जात आहे. देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे.
तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा या सर्व फार लवकर पूर्ण होणार आहे. देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वाद करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात. तुझ्या आयुष्यात देवाचे स्थान आहे. या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नको. स्वामी म्हणतात, माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा. मला तुमचे सात्वन करायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे. तुमच्या देवावर विश्वास असल्यास स्वामी आई कमेंटमध्ये टाईप करा. तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत. तू पुन्हा चूक करू नकोस. आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे. स्वामी म्हणतात, ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे. ज्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तोच माझ्यावरती प्रेम करतो, आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी 10 पटीने जास्त प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, ते म्हणाले की तू ते करणार नाहीस. ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही. त्याने तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुला, हे जाणून घ्या, प्रमोशन आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येतात. मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही नाही काढून घेऊ शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही. विश्वासात राहा. मी तुला आशीर्वादाने भारून टाकणार आहे. स्वामी आज तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तो तुम्हाला कधी वाया जाऊ देणार नाही. खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. तुम्ही हे वाचताय. तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होईल. ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा चमत्कार मार्गावर आहे. हे अंतिम संकेत. तुम्ही पुढील 48 तासामध्ये मोठ्या रकमेची रक्कम प्राप्त करण्यास तयार राहा. स्वामी म्हणतात, ज्याला योग्य गोष्टी माहीत आहे तरीही ती करण्यात अयशस्वी ठरतो तो पापाचा दोषी आहे. विश्वास ठेवा, संधी तुमच्या दारावर ठोठावेल. कर्ज पूर्ण भरले जाईल. तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी हे तुम्हाला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुम्ही थकलेले आणि तणावग्रस्त आहात, पण मी तुमच्या पाठीशी आहे. हे जाणून घ्या. मी नेहमी तुमच्या कोपऱ्यात असतो. याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे. मी तुझी माऊली आहे. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, 2024 हे तुमचे सुखाचे वर्ष असेल. मी तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित करीन. तुमची स्वप्ने सत्यात उतरतील. देवाला धन्यवाद द्या, कारण देवाने जगावर अशा प्रकारे प्रीती केली. जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल. व्यक्तीच्या जीवनाचे 2 पैलू आहेत. जेव्हा तो त्यांच्या चांगल्या आणि वाईट अवस्थेतून जात असतो, परंतु ज्याप्रमाणे चांगली वेळ निघून जाते तसेच वाईट काळही नेहमी नसतो. कदाचित आपण ऐकले असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत चांगले किंवा वाईट घडत असते तेव्हा देव त्याला काहीतरी संकेत देतो, पण ते त्या व्यक्तीला समजत नाही. त्याला असे वाटते की हा वाईट काळ का आला असेल, माझ्याकडून काय चूक झाली आहे हे देखील मला माहीत नाही. पण हे सत्य आहे, जेव्हा व्यक्तीचा वाईट काळ येतो तेव्हा तो वाईट काळ येण्यापूर्वी देव हे 6 संकेत देतो. तेव्हा वेळ असतानाच ते संकेत समजून घ्या आणि वाईट काळासोबत लढण्याची तयार राहा. प्रथम संकेत. व्यक्तीला वाईट स्वप्ने येतच असतात. यात काही नवीन नाही, परंतु जर दररोज रात्री आपल्याला असे वाईट स्वप्ने येत असतील तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी काहीतरी वाद होतील किंवा व्यवसायातील प्रगती मंद होईल. अशी स्वप्न नेहमी येत असतील तर कुटुंबातील सदस्यावर मोठी संकट येण्याची शंका असू शकते. हे टाळण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ नामाचा जप
किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्याचे चिंतन करा. दुसरा संकेत, जर आपण आपल्या स्वप्नात कुणाला रडताना बघितले तर ते एक अतिशय वाईट स्वप्न आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला असे स्वप्न आले असेल तर ते कोणालाही सांगू नका, अन्यथा त्याचा परिणाम तुम्हाला सहन करावा लागेल. ही गोष्ट जितकी लपून ठेवता येईल तितके चांगले, नाहीतर काही वाईट घडू शकते. हे टाळण्यासाठी आपल्या वाईट स्वप्नाबद्दल कोणालाही सांगू नका. तिसरा संकेत, शरीराच्या डाव्या बाजूचा कोणताही अवयव फडकत असेल तर हे खूपच वाईट मानले जाते. यामध्ये डावीकडील गाल, बाजू, हात आणि डोळे समाविष्ट असतात. हे सर्व फडफडल्यास ते कोणत्याही आगामी संकटाचे चिन्ह आहे आणि याबद्दल शास्त्र वचनामध्ये लिहिले आहे की जर स्त्रियांचे उजव्या बाजूचे आणि पुरुषांचे डाव्या बाजूचे अंग फडकले तर काही वाईट बातमी ऐकायला येऊ शकते. अशा वेळी देवाचे चिंतन करा किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या कामात स्वतःला व्यस्त करा. यामुळे वाईट विचार येणे बंद होईल. चौथा संकेत, जर तुम्ही काळ्या मांजरीला बघितले किंवा तुम्ही कधीही न बघितलेली काळी मांजर आपल्या घरात आली आणि ती तुमच्याकडे बघत असेल तर याचा प्रभाव हा वाईट असतो. जर ती मांजर तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर समजून घ्या, तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार आहे. हे टाळण्यासाठी देवाकडे आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करा. पाचवा संकेत, घरात झाडू मारत असताना आपल्याला कोणती अनावश्यक वस्तू दिसली जी आपण यापूर्वी कधीही पाहिली नसेल तर समजून घ्या की त्या गोष्टीमुळे एखादी समस्या उद्भवू शकते. अशा वेळी ती वस्तू उचलून योग्य जागी ठेवा आणि तिची माफी मागा किंवा ती पवित्र ठिकाणी विसर्जित करा. यामुळे आपले दुःख काही प्रमाणात कमी होतील. सहावा संकेत, पाल्याशी संबंधित अनेक समज शास्त्रामध्ये लिहिलेले आहे. पाली चांगले आणि वाईट दोन्ही संकेत देते. आपण अचानक आपल्या घरात पाली लढताना बघितल्या आणि लढता लढता त्या अचानक गायब झाल्या तर समजून घ्या की ही संकटाची बाब आहे. एका बाजूला याचा अर्थ असा होतो की आपले कोणासोबत तरी भांडणे होणार आहे. म्हणून जर आपल्या घरामध्ये पाली लढत असतील तर त्यांना वेगळे करा. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाची मुद्रा करू शकेल. मी कितीही वर्ष जगेन ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाम असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. स्वामी महाराज, आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी द्या. तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते. पण जेव्हा ते अस्वास्थ्यकर असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते. जे कोणी तुम्हाला चिंता करत आहे त्यापेक्षा देव बलवान आहे. तुमचा विश्वास असेल तर आताच आपला स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, एखाद्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य, तुझी आर्थिक स्थिती, तुझे करिअर. असे वाटते की जगाचा भार तुझ्यावर आहे. तुझे खांदे तुला एकटे वाटत आहे. पण माझ्या मुला, तू एकटे नाहीस. त्या चिंता माझ्या पायावर ठेव. ते सर्व दुःख मला दे. मी तुला मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी तुझ्या सर्व गरजा पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करेन. स्वर्गातील सर्व संसाधने तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही सहमत असाल तर देवाचे आभार माना. देव तुमच्यासाठी काय करणार आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण तुम्ही हे पाहून आश्चर्यचकित होणार आहात. तुम्ही ज्या आगीतून गेलात ते सर्व मोलाचे आहे. विश्वासात राहा. स्वामी म्हणतात, मी तुमचे जीवन बदलू शकतो. मला मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी मला विचारा. इतरांच्या पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे प्रार्थना करा. तुम्हाला ते सर्व मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाची वेळ तुमच्या विचारापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा.
तुम्ही शुद्ध विपुलतेच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. सर्व काही कार्य करेल. दैवी वेळ तुमच्या बाजूने आहे. बाळा, मी तुमच्या विरोधात नाही. कर्म वगळू नका. उद्या तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवसापैकी एक दिवस असेल. उद्या खरोखर काहीतरी चांगले होईल. ती गोष्ट तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ती लवकर घडेल. जो हा संदेश शेवटपर्यंत वाचत राहील त्यांचं नक्कीच भलं होणार आहे. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलता आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. दैवी वेळेनुसार सर्व काही तुमच्या बाजूने होईल. स्वामी म्हणतात, मी तुझे जीवन बदलू शकतो. मला मार्गदर्शनासाठी विचारा. मला प्रार्थना करा. तुम्हाला ते प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मकतेने भरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. सहमत असाल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. देवाला वाटते की तुम्ही पुरेसे आहात. आता यावर विश्वास ठेवण्याची तुमची पाळी आहे. तुमच्याकडे आत्ता असलेल्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना केलेले दिवस लक्षात ठेवा. देवाशी बोला. तो ऐकत आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखी एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालू नका. तुमची काळजी मला द्या. मी त्यांची काळजी घेईन. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधी सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते. आणि नशीब जर अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामीवर विश्वास ठेवा. न मागताही खूप काही मिळेल. ही सोनेरी शब्द अक्षर सुमने की हळुवारपणे घ्यावीत की त्याची गोडी अमृताला लाजवू पाहते. ही शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुंज स्वरूप ती तुमच्या कंठात पाजळू देऊन तुम्हाला सुशोभित करेल. या स्वामी नामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल व तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात तेही शब्दरूपी सोनेरी कडाने सजलेली अक्षरावली तुम्हाला सांगेल. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाही, कधीच रिकामी ठेवणार नाही. जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय अंतकरी असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही. तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपल्या पूर्वपुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळासाठी असतात. थोडा वेळ लागतो पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही विसरू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणे सोडा. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोर निघून जातं, कळसुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा. आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला फसू नका. ते टिकत पण नाही. हे वर्ष आता संपत आलं आहे. जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहे ती गोष्ट तुला लवकरच प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करता ते तुम्हाला लवकरच नक्की भेटणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामीचा हा आदेश प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, आनंद सुख हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे.
दुःख, संकटे, अडचणी हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे असतो. तरी अशा जीवनामध्ये तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर आणि स्वामींच्या नामस्मरणावर, स्वामींच्या सेवेवर, स्वामींच्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात, मी तुला कसे जगायचे याचे मार्गदर्शन करीन. मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण आता ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून असेल. मनुष्य हा फक्त भ्रमात जगत असतो. हा माझा, तो माझा, माझ्याजवळचे, माझे. खरं तर ती वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमची, नाहीतर ती खराब असेल तर सर्व जवळचे असून सुद्धाही दूरचे. हेच जीवनाचं सत्य आहे. आणि हे सत्य जेवढ्या लवकर जाणून घ्याल, जेवढ्या लवकर स्वीकाराल, तेवढं तुमच्यासाठी चांगले आहे. हे सत्य जाणून आयुष्य जगा. नात्यांच्या मोहामध्ये पडू नका. स्वतःला देवामध्ये अर्पण करा. देवाच्या नामस्मरणात गुंतवा आणि आपले कर्तव्य पार पाडा. कर्तव्य करत राहा. कर्तव्य करणे सोडू नका. जो आपलं कर्तव्य करता करता माझ्या ध्यानात राहतो, माझ्या मनात राहतो, माझ्या सेवेत राहतो, अशा भक्तांच्या सदैव मी पाठीशी असतो. अशा भक्तांच्या पावलोपावली सावली म्हणून त्यांच्यासोबत असतो. त्यांच्या संकटात, त्यांच्या दुःखात, त्यांच्या सुखात मी नेहमी असतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेस आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे.